अजून बाकी याच्यामध्ये 2 बाकी बेसिकली इंटरफेस अँड पॉलिमॉर्फिझम. त्यातल्या त्यात पॉलिमॉर्फिझम हा थोडा मोठा कॉन्सेप्ट आहे. तर आपल्याला हा पॉलिमॉर्फिझम कॉन्सेप्ट बघायचा की लाइक व्हॉट एक्झॅक्टली द पॉली अँड मॉर्फिझम. ओके. हे बेसिकली बघायला गेलं तर हा पॉलिमॉर्फिझम जो आहे तो ग्रीक वर्ड आहे. तो वन इज अ पॉली अँड सेकंड इज फिझम. पॉलीचा अर्थ असा होतो की मॅनी, MANY, आणि फिझमचं असतं फॉर्म. आपण जो भरतो तो फॉर्म नाही, फॉर्म म्हणजे प्रकार. मॅनी फॉर्म्स. सो बेसिकली पॉलिमॉर्फिझम कन्सेप्ट हा असा डिफाईन करतो की एकच गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या वेने करायचं आहे. दॅट इज नथिंग बट पॉलिमॉर्फिझम. Polymorphism is one thing in a multiple form. तो एक्झॅक्टली काय वन थिंग इन मल्टिपल फॉर्म म्हणजे काय, आम्ही कशा वेळेने ते अचीव्ह करू शकतो, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. सो बेसिकली आज आपण जे बघणार आहे दॅट इज नथिंग बट अ पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम, MOR मॉर्फिझम, PHISM. ठीक आहे, स्पेलिंग मध्ये मिस्टेक होईल पण इश्यू नाही. सो पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकच गोष्ट, वन थिंग इन अ मल्टिपल फॉर्म इज नथिंग बट अ पॉलिमॉर्फिझम. एकच गोष्ट वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर आपण करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पॉलिमॉर्फिझमचा कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करावा लागतो. ओके. मग हे असं काय याच्यामध्ये वेगळं आहे जे आपण नॉर्मल याच्यात नाही वापरू शकत, किंवा याच्यात असं याची नीड काय पॉलिमॉर्फिझमची? खूप वेळा सिच्युएशन अशी असते बघा, कारण प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी असं कंपल्सरी असतं. म्हणजे काही नाव एवढं फेमस होऊन गेलंय, की आपल्याला ना नावमध्ये चेंज करूशी नाही वाटत. ओके. जसं की आपल्याला एक डोक्यात फिक्स आहे, ॲड करायचं कॉन्सेप्ट फिक्स आहे. ठीक आहे. आपण ॲड करत असतो. किंवा एखादा असे काही वर्ड्स आहेत ना, जे चेंज नाही करता येत आपल्याला मोस्ट ऑफ थिंग्स. ॲड असेल, हा एक वर्ड फेमस आहे. त्यावेळेने तुमचा कॅमेरा असेल, कॅमेराचा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काही लोकांना ना हे वर्ड वापरल्याशिवाय त्या गोष्टी डोक्यातच जात नाही. ओके. नाही, ते just हेच लिहून घ्या. सो बेसिकली आता आपल्याला बघायचं काय लक्षात घ्या. एकच गोष्ट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करायची. आता आपल्याला ॲडिशन म्हणजे डोक्यात फिक्स आहे. ॲडिशनच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला, तर कन्फ्युजन होतं यार नेमकं होतं काय? ओके. पण ॲड करताना तुम्ही कधीतरी तुम्हाला 2 नंबरचं ॲडिशन करायचं असतं. कधी-कधी तुमचं 3 नंबरचं ॲडिशन करायचं असतं. कारण फिक्स नाही ना तुम्ही कोणते नंबर देणार आहे, 2 देणार आहे का 3 देणार आहे. मग अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला, असा एखादा फंक्शन लिहून ठेवावा लागतो. ओके. त्याच्यात तुम्ही 2 नंबर ॲड केलं, तरी तो फंक्शन ज्याने कॉल केला त्याचं आन्सर भेटलं पाहिजे. 3 व्हॅल्यू पास केले, तरी त्याला त्याचं आन्सर भेटलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ॲट द एंड अशी सिच्युएशन येते ज्याच्यात एकच गोष्ट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करायची असते. ओके. मग त्यावेळी आपल्याला पॉलिमॉर्फिझमचा वापर करावा लागतो. आणि पॉलिमॉर्फिझम 2 वेने अचीव्ह करता येतात. पहिला जो आहे मेथड ओव्हरलोडिंग, हे बघा. आणि दुसरा आहे मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हरलोडिंग खूप जण इझिली करतात. मेथड अँड फंक्शन्स आर सेम, लक्षात घ्या. फंक्शन ओव्हरलोडिंग और फंक्शन ओव्हररायडिंग. नीड समजली पॉलिमॉर्फिझमची नीड काय आहे? नीड अशी आहे, जर एकच गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करायची असेल, तर त्यावेळी आपल्याला पॉलिमॉर्फिझमचा वापर करावा लागतो. आणि पॉलिमॉर्फिझम अचीव्ह करण्यासाठी 2 वे दिलेले आहेत. एक आहे फंक्शन ओव्हरलोडिंग अँड सेकंड इज फंक्शन ओव्हररायडिंग. ओके. रिअल टाईम सिच्युएशन तुम्ही कसं देणार? सपोज कोणाला जर ॲडिशन करायचं असेल, तर काही लोकांना 2 नंबरचे ॲडिशन करायचे, काहींना 3 ॲडिशन करायचे.
हे एवढं कंपल्सरी काय होतं माहिती का? काही वर्ड खूप फेमस आहेत. जसं की बघा कॅमेरा हा वर्ड इम्पोर्टन्स आहे. कॅमेरामध्ये काहींचा फ्रंट कॅमेरा पण असतो, बॅक कॅमेरा पण असतो. मग ते आणि काहींचा फक्त फ्रंट असतो. पण कॅमेरा म्हटलं की अरे आपल्याला कॅमेरा म्हणजे फोटो काढण्याचं साधन. हे नाव एवढं फेमस झाल्यामुळे त्यांना नाव चेंज करता येत नाही. पण त्याच्यातले व्हॅल्यू चेंज तुम्ही करू शकता. म्हणून जर तुम्ही फंक्शन ओव्हरलोडिंगची डेफिनिशन जर लक्षात घेतली, तर तो असा आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. ओके. सो बेसिकली फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. फंक्शन हॅव्हिंग सेम नेम, ठीक आहे, and different parameter. Same name but different parameter. ही कशाची हे आहे? फंक्शन ओव्हरलोडिंगचं सांगतोय मी, ठीक आहे. हॅव्हिंग, HAVING. फंक्शन हॅव्हिंग सेम नेम, सेम रोड राहिला आपला. फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. या कॉन्सेप्टला फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणतात. फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके. पॉलिमॉर्फिझम अचीव्ह करण्याचा पहिला वे म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग. म्हणजे आपल्याला एकच काम करायचंय पण पॅरामीटर त्याचे वेगवेगळे असतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बेस्ट आन्सर इज ऍडिशन. काहींना 2 नंबरचं ऍडिशन करायचंय, काहींना 3 नंबरचं ऍडिशन करायचं. करू शकता. त्या ठिकाणी फंक्शनचं नाव मात्र सेम राहील. कारण तुम्ही कॉल करताना त्याच फंक्शनला कॉल करणार. म्हणजे आपल्याला फंक्शनचं नाव सेम ठेवून त्याचे पॅरामीटर वेगवेगळे करू शकतो. अशा कॉन्सेप्ट जिथे इम्प्लिमेंटेशन करायची असते, तिथे पॉलिमॉर्फिझमची गरज पडते. ओके. पहिला टर्म्स लक्षात येतोय, फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ऍडिशन करायचं असेल, तर आपण नॉर्मली काय लिहितो इथे ऍड लिहिणार आहे. की सपोज इथे इंटिजर ऍड लिहितो. याच्यात मला 2 पॅरामीटर लागतील. इंटिजर ए, कॉमा इंटिजर बी. इंटिजर ए, कॉमा इंटिजर बी. 2 नंबरचे ॲडिशन करायचे. ओके, करू शकतो आपण. राइट, इथे आलो, खाली आलो, इथे लिहिलं. हा तुम्हाला रिटर्न काय करेल? RETURN, ए प्लस बी. आता मला ॲडिशनच करायचं पण 3 पॅरामीटरचं करायचं. मग त्यावेळी मी काय करणार? दुसरं फंक्शन इथे लिहिणार. त्या फंक्शनचं नाव पण मी ठेवणार आहे ॲडच. म्हणजे इंटिजर इथे पण मी ॲड ठेवेल. पण मात्र त्याच्यातले पॅरामीटर वेगळे असतील. वेगळे म्हणजे आता इथे वरती 2 आहेत, इथे 3 पण असू शकतो. ए, बी, कॉमा, इंटिजर, सी. ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट्स. आणि आता हा रिटर्न काय करा? RETURN, रिटर्न ए प्लस बी प्लस सी. म्हणजे बघा, फंक्शनचं नाव सेम ठेवलंय, बट व्हॉट डिफरंट पॅरामीटर त्याने ठेवलेले आहे. सो तो जो कॉन्सेप्ट आहे तुमचा, तो आहे फंक्शन ओव्हरलोडिंगचा. ठीक आहे, डिस्टर्ब झाले काही पण आपण प्रॅक्टिकलीच करून बघू त्याला, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात. याला संपवा, याला संपवा. इथून प्रोजेक्ट मध्ये जाऊन इथे जाऊन न्यू करणारे आपण क्लास फंक्शन ओव्हरलोडिंग किंवा पॉलीचं एक्झाम्पल 1 असे म्हणू शकता तुम्ही. फंक्शन ओव्हरलोडिंगच करा. फंक्शन ओव्हरलोडिंग मेन क्लास बनवून घ्या, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि एक सिंपल क्लास पण बनवावा लागेल. इथे क्लास लिहिणार आहे फंक्शन FN, फंक्शन OVL. ठीक आहे. आता 2 फंक्शन लिहायचे सेम नावाचे. तुम्ही 2 फंक्शन सेम नाव सेम पॅरामीटरचे ठेवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला इथे जर लिहिलं तुम्ही वाईड किंवा इंटिजरला करा, काही प्रॉब्लेम नाही. इंटिजर ऍड, इथे इंटिजर ए, कॉमा इंटिजर बी लिहिलं.
ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट हा रिटर्न करणार आहे ए प्लस बी. ओके, नो प्रॉब्लेम. आता कधी कधी काय होतं की तुम्हाला ऍडिशनच फंक्शन ठेवायचं पण 3 नंबरचं करायचं, कधी कधी 2 नंबरचं पण करायचंय. मग असं तर डायनामिक नाही ठेवता येत, म्हणून आपल्याला सेफ साईड म्हणून आपण 2 फंक्शन लिहितो. पण त्या केसमध्ये याचं नाव पण सेम ठेवायचं, याचं नाव पण ठेवायचं. मग सेम नाव तुम्ही ठेवू शकता. पॉलिमॉर्फिझम तुम्हाला अलाउड करतो. फक्त तो म्हणतो की सेम नाव तुम्ही ठेवा, पण ॲट पॅरामीटर चेंज करा. नाहीतर तुम्ही सेम नाव, सेम पॅरामीटर ठेवून करणार काय? तसं गरजच नाही ना. मग सेमच नाव पाहिजे, सेमच पॅरामीटर पाहिजे, तर एकच फंक्शन लिहा. पण तुम्हाला सेम नाव ठेवायचं आहे, पण पॅरामीटर वेगळे पाहिजे, तर पॅरामीटर वेगळे करून टाका. काही प्रॉब्लेम नाही. ए प्लस बी प्लस सी झाले. म्हणजे फंक्शन एकच आहे ॲडिशनचा. त्याला 2 नंबर पास करा, तो 2 नंबरचे ॲडिशन देईल. 3 नंबर पास करा, 3 नंबरचे ॲडिशन देईल. म्हणजे फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. हा जो कॉन्सेप्ट आहे, फंक्शन हॅव्हिंग सेम नेम. Parameters are 2 and here the parameters are 3. So function having same name and the different parameter म्हणजे तुमचं फंक्शन ओव्हरलोडिंग आहे, लक्षात. ठीक आहे. मी याला कॉल कसं करायचं? ॲज युजुअल जसं आपण नेहमी करतो. क्लास आणि ऑब्जेक्टच आहे. फक्त प्रत्येक टर्मिनॉलॉजी मागे काहीतरी युनिकनेस आहे. याच्यामध्ये हा काय फरक आहे? जसं ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण एम्प्टी बॉडी लिहितो, क्लासमध्ये पूर्ण बॉडी लिहितो. ठीक आहे. एन्कॅप्सुलेशन मध्ये डेटा हाईड करतो आणि पॉलिमॉर्फिझम मध्ये काय करतोय? फंक्शन तर लिहितोच आहे. पण 2 फंक्शन आपण लिहू शकतो सेम नावाचे, पण कंडिशन असं आहे की त्याच्यातले पॅरामीटर मात्र चेंज पाहिजे. ठीक आहे. आणि बाकी ॲज युजुअल तुम्हाला याच्यातले फंक्शन कॉल करायचे असेल, तर जो रेग्युलर वे आहे तोच. फंक्शनचा ऑब्जेक्ट बनवा, एफ इज इक्वल टू न्यू एफ, जे पण ऑब्जेक्ट बनवा, न्यू फॉर लोडिंग. आणि एफ डॉट, आता हा जो फंक्शन आहे तो रिटर्न आहे आणि रिटर्नचे फंक्शन आपण नेहमी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटल मध्ये कॉल करतो. इथे मी काय करेल, एफ डॉट ऍड. हे बघा इथे आपल्यावर आहे. मी इथे 2, 2 पास केलं, तर हा ऍडिशन कॉल करताना 2 पॅरामीटरचा कॉल करेल. हे बघा आपल्याला ऍडिशन दिलं तर 2 नंबरचं 4 आलं. ओके. आता मला फंक्शन चेंज नाही करायचं, मला फंक्शनचं नाव सेम ठेवायचं, पण पॅरामीटर मी इथे 3 पास कर, तरी त्याने घेऊन टाकलं. आणि हे फक्त कधी पॉसिबल आहे? इन केस ऑफ पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. हे पॉलिमॉर्फिझम आहे आणि हे अशी सिच्युएशन भरपूर ठिकाणी येते. म्हणजे फंक्शन नाव सेम ठेवायचंय, पण त्याच्यात एक लिमिट पर्यंत आपण मेथड डिफाईन करू शकतो. कधी-कधी 2 पॅरामीटरचा, 3 पॅरामीटरचा. तसं की फंक्शनचं नाव सेम ठेवा, पण पॅरामीटर तुम्ही वेगवेगळे ठेवा. ठीक आहे. हे लक्षात आलंय? फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शनचं नाव सेम, पॅरामीटर वेगवेगळे. ठीक आहे. याच्यात एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन येतो नेहमी, की लाइक डेफिनेशन सगळेजण सांगतात, की फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. पण इथे एक लक्षात गोष्ट घ्यायची, द डिफरंट पॅरामीटर डझंट मीन द नंबर ऑफ पॅरामीटर. म्हणजे उद्या इथं वरती 2 आहे म्हणजे 3 आहे म्हणजे डिफरंट झाले. डिफरंट पॅरामीटरचा अर्थ असाही होतो, की जर तुम्ही इथे फंक्शन लिहिताना इन्स्टेड ऑफ इंटिजर तुम्ही जर इथे डबल लिहिलं आणि याचे पॅरामीटर सुद्धा डबल केले, तरी हा वेगळा होतो. ओके. Function having same name but a different parameter. The different parameter doesn't means the number of parameter. त्याचा टाइप जरी चेंज असला तरी चालतो. मग आता इथे पण 2 पॅरामीटर पास केले आणि इथे पण 2 पॅरामीटर पास केले. मला नेमकं तो कुठला फंक्शन कॉल करेल? आता बघा मी इथे 2 आणि 2 पास केले. तर हा कॉल काय करणार आहे? आन्सर देणार आपल्याला 4. म्हणजे ऑब्व्हियसली त्याने पहिला पार्ट कॉल केला असेल इंटिजरचा. जर मी इथे
2.25 चे पण आहे आणि 2.25 दिलं. तो आता कुठला कॉल करेल? डबल वाला. तर तसं आपण डिफाईन करून टाकलंय. जर वरती मेथड नसतं असतं इथे खालीच एरर देऊन टाकलं असतं त्यांनी. 4.5. ओके. याच्यात सगळ्यात एम काय फंक्शनचं नाव चेंज होऊ दिलं नाही. पॅरामीटर चेंज होत चालले. लोक चेंज होत चालले, व्हॅल्यू चेंज होत गेली. पण फंक्शनचं नाव मात्र आपण सेम ठेवलं. आणि पॅरामीटर 2 असेल तरी ऍक्सेप्ट करेल, डबल असेल ऍक्सेप्ट करेल, फ्लोट असेल तरी ऍक्सेप्ट करेल आणि 3 असेल तरी तो ऍक्सेप्ट करेल. पण हेच जर तुम्ही आता असं करायला गेलं, तो एरर देईल. कारण 2 फ्लोट आणि 1 इंटिजरचा फंक्शन नाहीच आहे वरती. ठीक आहे. आयदर तुम्ही हे सगळ्यांना नंबर द्या, तो फंक्शन आहे. लक्षात आलं पहिल्या टर्म्स? फंक्शन ओव्हरलोडिंग. कुठे काही कन्फ्युजन वाटत असेल तर इथे विचारा ओव्हररायडिंगला जायच्या अगोदर. आणि याचं एक्झॅक्टली अपोजिट ओव्हररायडिंग आहे. मग हे समजलं तर ते समजेल. समजलं सर. पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकच गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर पॉलिमॉर्फिझमची गरज पडते आणि त्याला अचीव्ह करण्याचे 2 वेज आहेत. एक आहे फंक्शन ओव्हरलोडिंग. त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक गोष्ट कंपल्सरी आहे, ते फंक्शनचं नाव तुम्हाला चेंज करता येणार नाही. तुम्ही पॅरामीटर चेंज करू शकता. ते पॅरामीटर चेंज असले पाहिजे याचा अर्थ असं नाही की याच्यात 2 आहे म्हणजे याच्यात 3 ठेवा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही 2 आहे ते 2 पण ठेवू शकता, पण ऍटलीस्ट टाईप तरी चेंज करून द्या. ओके. तो हा पार्ट आहे. मग आपलं ऍज युजल क्लास आणि ऑब्जेक्टच आहे. फक्त वेगळ्या फीचर्स आहे. तुम्ही जर हे असं तुम्हाला पुढे जर दिसत असेल तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, अरे इथं मेथड ओव्हरलोडिंग किंवा फंक्शन ओव्हरलोडिंगचं कॉन्सेप्ट. ओके. जसं फंक्शन ओव्हरलोडिंगचं डेफिनेशन आहे फंक्शन हॅव्हिंग सेम नेम. फंक्शनचं नाव जे आहे, फंक्शनचं नाव काय तुमचं सेम आहे. लक्षात घ्या जसं बघितले सेम नेम. And the main thing is that what are different parameters. Parameter वेगवेगळे. ओके. आता पुढची कॉन्सेप्ट आपल्याला बघायची आहे ओव्हर रायडिंग. तर ओव्हर रायडिंगची डेफिनेशन अशी आहे ना, फंक्शन हॅव्हिंग सेम नेम विथ सेम पॅरामीटर. आता इथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे, जर सेम नेम आणि सेम पॅरामीटर आपण एकाच क्लासमध्ये ठेवू शकतो का? पॉसिबल आहे? नाही. नाही नाही. पॉसिबल आहे. मग याला कुठलं काय वापरावं लागेल आपल्याला, म्हणजे हे एक्झाम्पल भेटेल? 2 क्लासचा वापर करावा लागेल. ठीक आहे. मग ओव्हररायडिंग कन्सेप्टसाठी आपल्याला एक इनहेरिटन्सचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करावा लागतो. ठीक आहे. आता ते बघणार आहे. आणि कधी कधी असंही विचारतात की लाईक ओव्हररायडिंगची गरज का बरं पडली? आता याने जर आपलं अचीव होतंय की सेम नेम सेम डिफरंट पॅरामीटर, एक झालं पॉलिमॉर्फिझमचं वन थिंग इन मल्टिपल फॉर्म. ते असून सुद्धा तुम्हाला ओव्हररायडिंगची कॉन्सेप्ट दिली गेली, याचं कारण काय? त्याला एक खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेऊ, तुमच्या लाईफ टाइम साठी लक्षात राहील. आता आपण बघणार आहे ओव्हर रायडिंग. ओव्हर रायडिंगची डेफिनेशन आहे की फंक्शन हॅव्हिंग सेम नेम अँड सेम पॅरामीटर. माझा ह्याच्यात इंटरेस्ट आहे की सेम नेम कसं ठेवणार आपण? त्या नावातच आहे की ओव्हर राईड करायचं. हे बघा, सिंपलचा आउटपुट विचारेल, त्याचा आन्सर सांगायचा, मग आपण ते पुढे इम्प्लिमेंट करू. ओव्हर रायडिंग मेन क्लासेस ठेवतो. सिंपल. पॅरेंट चाइल्डच घ्यावं लागेल, जेणेकरून ते थोडंसं इंटरेस्टिंग मिळेल. पॅरेंट नावाचा क्लास नाही डिफाईन केलाय. ठीक आहे. सो पॅरेंट मध्ये ना मी 2 मेथड लिहितो. लक्षात घ्या. आता खूप इंटरेस्ट गोष्ट आहे की मी एक लिहितो प्रॉपर्टी PRTY. ओके. आणि SYSO.
मी प्रॉपर्टी काहीतरी लिहिली लाइक डॉलरमध्ये 999999 समथिंग एनिथिंग. ओके. आणि एक दुसरी मेथड लिहितो मी वाईड मॅरी. मॅरी जे पण डबल आर वाय मॅरी समथिंग. आणि मी मॅरी मध्ये ना एक गोष्ट लिहून टाकतो की सपोज एक्स वाय झेड. ठीक आहे. सर हा आहे पॅरेंटचा क्लास. पॅरेंटच्या क्लासमध्ये आपण एक लिहिलंय प्रॉपर्टी लिहिलंय आणि एक लिहिलंय मॅरी मेथड्स. ठीक आहे. आणि आपण आता एक चाइल्ड क्लास क्रिएट करणार आहे. CHILD चाइल्ड क्लास CHILD चाइल्ड इथे आला. ओके. इनहेरिटन्स समजलंच आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये इथे. सो बेसिकली आता चाइल्ड काय करतो, एक्सटेंड करतो. EXTENDS एक्सटेंड्स कोणाला करणार आहे? पॅरेंट. आता ॲज युजुअल तुम्हाला लक्षात येत असेल, चाइल्डला पॅरेंटच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेस होतील. बरोबर? हो. म्हणजे मी चाइल्डचा वापर करून इथे सॉरी मेन क्लासमध्ये मला काय करावं लागेल? ऑब्जेक्ट बनवावं लागेल मेन क्लासमध्ये. आपण बनवणार आहे इथे ऑब्जेक्ट बनवणार. मेन क्लासमध्ये गेलो. इथे चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे. याला काढून टाका ऑटो स्टॉप्स. चाइल्ड C इज इक्वल टू न्यू चाइल्ड. हा कॉन्सेप्ट टाकला मी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मी सी डॉट करून काय करू शकतो? प्रॉपर्टी कॉल करू शकतो. भेटेल. आणि सी डॉट करून काय करू शकतो? मॅरी पण कॉल करू शकतो. पण याच्यात एक लक्षात येत असेल, जेव्हा चाइल्ड पॅरेंटला एक्सटेंड करतो, तर पॅरेंटमध्ये ज्या गोष्टी ज्या स्वरूपात आहे ॲज इट इज कोणाला अवेलेबल होतात? चाइल्डला. काहीच प्रॉब्लेम नाही ना. कारण तुम्हाला जर पॅरेंटच्या मेथड पाहिजे असतील, तर पॅरेंटमध्ये ज्या गोष्टी ज्या वेने डिफाईन करून ठेवलेल्या आहेत, त्याच वेने तुम्हाला इथे भेटतील. जनरल इनहेरिटन्सचा टर्म आहे. ठीक आहे. आता जर चाइल्डला काय झालंय इथे एक्सटेंड केल्यामुळे पॅरेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲज इट इज इथे भेटल्या. आता आज कशी काय आता रिअल टाइम मध्ये असं कधी-कधी होतं, की प्रॉपर्टी सगळं पाहिजे असतं. पण सपोज त्याला लग्न XYZ सोबत नाही करायचे. समथिंग ABC सोबत करायचं. मग आता इथे प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. इनहेरिट केल्यामुळे कंपल्सरी पॅरेंटच्या गोष्टी चाइल्डला ॲप्लिकेबल होतात. मग आता कंडिशन अशी अरे प्रॉपर्टी तर पाहिजे बट ना हे नाही पाहिजे. मॅरी XYZ सोबत नाही करायचे. त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं माहिती का? चाइल्ड काय करतो? सेम मेथड स्वतःकडे क्रिएट करतो. इथे. ओके. आता सेम मेथड इथे क्रिएट केलं म्हणजे तो जो कॉन्सेप्ट आहे की सेम नेम आहे, सेम पॅरामीटर ठीक आहे, ते पॅरामीटर नाही बट सेम नेम आहे, सेम फंक्शन. इथे फक्त काय चेंज करेल तो ABC. ठीक आहे. आता आउटपुटमध्ये काय येईल? काय येईल आउटपुटमध्ये? पॅरेंटला एक्सटेंड केलं आणि वरती पण मॅरी मेथड आहे आणि चाइल्डमध्ये पण मॅरी मेथड आहे. कुठलं आउटपुट होईल? XYZ येईल की ABCD येईल? ABC. ABC येईल. कारण नेहमी लक्षात घ्या, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण बनवतो, तो क्लास आधी स्वतःकडे फाइंड करेल आणि स्वतःला आधी प्रेफरन्स देईल. स्वतःकडे जर असले तर तो स्वतःचीच मेथड प्रिंट करत असतो. आता आपल्याकडे ₹100 पाहिजे, ₹100 आहे, तर पॅरेंटकडे द्यायची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता मी याला रन केलं तर आउटपुटमध्ये आपल्याला भेटेल प्रॉपर्टी भेटली, पॅरेंटची भेटली
आणि मेथड मात्र आपली भेटली मॅरीची. ओके. मग ओव्हर रायडिंगची गरज काय? सम टाइम द चाइल्ड जे पण आहे, बेस क्लास आपण त्याला म्हणतो, इज नॉट सॅटिस्फाईड विथ द पॅरेंट मेथड. ओके. चाइल्डला काही पॅरेंटचे मेथड नको असतील, त्या केसमध्ये काहीतरी ऑप्शन पाहिजे ना, बरोबर? ज्याला लग्न XYZ सोबत नव्हतं करायचं, ABC सोबत करायचं होतं, पण प्रॉपर्टी पाहिजे होती. म्हणजे एक सर्टन पाहिजे, एक सर्टन नाही पाहिजे. मग तो ओव्हर रायडिंग असं सांगतो, जे तुम्हाला नाही पसंत ना, सेम तुम्ही क्रिएट करून घ्या. म्हणजे ती मेथड ऑटोमॅटिकली तुमची ओव्हर राईड होऊन जाईल आणि तुमचं जे पण रिझल्ट तुम्हाला एक्सपेक्टेड होते ते तुम्हाला भेटून जाईल. आलं का लक्षात हे? ओव्हर रायडिंग याला म्हणतात. बरोबर? समजा क्या? हो सर. हो सर. ठीक आहे. हे तर झालं मेथड ओव्हरलोडिंग आणि ओव्हर रायडिंग. पण आता याच्यात ना असा प्रॉब्लेम पण आहे, लक्षात घ्या. आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे, जर एखादा क्लास आता रिअल टाइम सिच्युएशन घेऊ. जर असं जर झालं, तर कुठली पण मेथड ना उद्या जाऊन ओव्हरराईड करत बसेल. बरोबर? पण काही पॅरेंट खूप स्ट्रिक्ट असतात, नाही का? ते म्हणतात, "हे फायनल आहे बाई. तुला ना ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर हिच्यासोबत लग्न करावं लागेल." असं काही पॅरेंट स्ट्रिक्ट असतात. मग त्यावेळी आपल्याला जावामध्ये एक फीचर आहे. जसं मी फायनल कीवर्ड्स बद्दल सांगताना तुम्हाला बोललो होतो. मग जर आपण त्या मेथडला जर फायनल करून टाकलं, तर त्या मेथडला कोणी ओव्हरराईड करू शकत नाही. म्हणून जावाला ना एवढं वापरतात माहिती आहे. याचं कारणच हे, की जावामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन आहे. जो पण जावामध्ये काम करायला सुरुवात करतो ना, तो कुठेच अडत नाही. रिअल टाईमची कशी पण सिच्युएशन येऊ द्या. त्याला प्रत्येक गोष्टीला काही ना काही कीवर्ड्स, काही ना काही सोल्युशन देऊन ठेवलेले आहेत. मग असं जर व्हायला लागलं, तर उद्या जाऊन सगळे मेथड तो ओव्हरराईड करत बसेल. मग पॅरेंटच्या हातात राहील काय? मग त्यासाठी पॅरेंटमध्ये एक फायनल कीवर्डचा वापर करतो आणि फायनल कीवर्डचे 3 यूज आहेत. एक कॉन्स्टंट डिफाईन करण्यासाठी, दुसरा क्लासला ओव्हरराईड करू द्यायचा सॉरी इनहेरिट करू द्यायचा नाही आणि एखादा मेथड ओव्हररायडिंग पासून वाचू पण शकतो. दॅट इज यूज द हेल्प ऑफ फायनल. म्हणजे ह्या मेथडला आता कोणी ओव्हरराईडच करू शकणार नाही. असं पण आहे. मग कधी-कधी खूप भांडणं होतात. ते म्हणतात, "नाही असंच आहे, तसंच आहे." मग पॅरेंट डायरेक्ट म्हणतो, ते म्हणतात मूव्हीमध्ये किंवा हिंदी मूव्हीमध्ये, "दफा हो जा मेरा प्रॉपर्टी से." त्यावेळी फायनल सिंपल काय करायचा, फायनल इथून काढून समोर लावून टाकायचा. म्हणजे विषयच संपून जातो. तुला लग्न करायचंय, जा कर, बिंदास कर. पण ना तुला प्रॉपर्टी भेटेल, ना मुलगी भेटेल असं. जा, जो करने का करो. मग आता याला असं होऊन जाईल ना. काहीतरी एरर आहे का? कुठली मेथड कॉल केली आपण इथे? हां, प्रॉपर्टी भेटणारच नाही बाई तुला. दफा हो जा तू ऐसा. असं. इथे जाऊन मी रन केलं. फक्त काय भेटेल? मुलगी. आणि असं तर कोणाला पाहिजे नसतं, असं होतं. जे म्हणजे जावा बघा किती रिअलिस्टिकचा विचार केलेला आहे त्यांनी. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलेलं आहे. आणि काही दिवस बाहेर राहतात. मग त्यांना "अरे नाही, असं काही नाही परवडत मला, हे नाही, ते नाही." परत म्हणतात, "पप्पा तुम जो बोल रहे थे वही सही है." मग परत आपल्या प्रिव्हियस स्टेजला येतो. ठीक आहे? दॅट्स ऑल. फिर से जैसा था वैसा. ही कंडिशन्स. परत रन करा. प्रॉपर्टी पण भेटली, शादी भी हो गया, खुश. म्हणजे बघा एकदम रिअलिस्टिक एक्झाम्पल आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन जावा करून देतो. तुम्हाला जर पॅरेंटचे सगळे पाहिजे असतील, तर इनहेरिटर तुम्हाला कन्सेप्ट पण देतो. कधी-कधी समटाईम ना तुम्हाला एखादी मेथड पॅरेंटची आवडत नसेल, मग त्या केसमध्ये तुम्ही ओव्हरराईड करू शकतात. जसं काही-काही पॅरेंट विचारतात ना, तुला कोणी म्हणजे लाइक इन जनरल काही फ्रेंड्स वगैरे आहेत का? कोणी असेल तर असं विचारतात. आता त्यावेळी तुम्ही ओव्हरराईड पण करायची प्रोव्हिजन आहे. बट काही-काही पॅरेंट खूप स्ट्रिक्ट असतात. नाही, ये फायनल है.
त्यावेळी मात्र ते फायनल करू शकतात. म्हणजे आपलं फंक्शन ओव्हरलोडिंग पण अचीव्ह होतंय आणि ओव्हर रायडिंग पण अचीव्ह होतंय. ओके. आणि हा जो आहे टर्मिनॉलॉजी तुम्हाला काय सांगतो, म्हणजे पॉलिमॉर्फिझमचे फंक्शनॅलिटीज आहे. पॉलिमॉर्फिझम 2 वेने अचीव्ह करता येतं. एक आहे फंक्शन ओव्हरलोडिंग, ज्याच्यात फंक्शनचं नाव सेम ठेवून पॅरामीटर वेगवेगळे करता येतात. आणि दुसरं आहे ओव्हररायडिंग. तुम्हाला सेम फंक्शन परत ओव्हरराईड करायचा असतो. आणि ओव्हरराईड तुम्ही एकाच क्लासमध्ये करू शकत नाही, म्हणून तुम्हाला 2 क्लासची हेल्प घ्यावी लागते. आणि 2 क्लास म्हणजे तुम्हाला इनहेरिटन्स आलंच, एक्सटेंड आलंच. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादी पॅरेंटची मेथड जर आवडत नसेल, त्यावेळी तुम्ही ती सेम मेथड तुम्ही ते लिहू शकता. म्हणजे ते ऑटोमॅटिकली ही मेथड काय होऊन जाते, ओव्हरराईड होऊन जाते. ठीक आहे. सर हा पार्ट आहे इनहेरिटन्सचा, सॉरी हा इनहेरिटन्सचा टाइप आहे. पण ओव्हर रायडिंगचा कॉन्सेप्ट आहे हा. अशा वेळी आपण पॉलिमॉर्फिझम अचीव्ह करू शकतो युजिंग 2 वे. एक आहे मेथड ओव्हरलोडिंग अँड सेकंड इज मेथड ओव्हररायडिंग. सो दिस इज फंक्शन और मेथड ओव्हरलोडिंग. Function having same name but different parameter. Different parameter doesn't mean the number of parameter type change असला तरी चालेल. फक्त कंडिशन आहे की फंक्शनचं नाव चेंज होता कामा नये. ठीक आहे. आणि सेकंड थिंग इज मेथड ओव्हररायडिंग. ओव्हररायडिंगची कॉन्सेप्ट काय इम्प्लिमेंट केली आहे, हे बघा. इथे ओव्हरलोडिंग का बरं लागलं, कारण आपल्याला फंक्शनचं नाव चेंज नाही करायचं, पॅरामीटर चेंज केलं तर चालेल, हा एक कंडिशन होता. ओके. आणि ओव्हररायडिंगची गरज का पडली? ओव्हररायडिंगची गरज असं आहे, की कधी-कधी काही पॅरेंटचे फंक्शन्स किंवा ज्या क्लासला आपण एक्सटेंड करतो, त्यातले सगळेच्या सगळे आपल्याला बाय डिफॉल्ट आपल्या होऊनच जातं. पण आता 10 पैकी काही 2 मेथड आहेत ते आपल्याला नको आहेत, थोडेसे वेगळे पाहिजेत. त्या केसमध्ये ओव्हररायडिंग तुम्हाला अलाऊ करतो, की तुम्हाला ठीक आहे, यापैकी कुठले मेथड तुम्हाला जर नसेल आवडत किंवा काही चेंजेस तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्ही ते ओव्हरराईड करू शकतात. पण कंडिशन काय आहे, तुम्हाला सेम फंक्शनच लिहावं लागेल. तेव्हाच ते ओव्हरराईड होते. तर म्हणजे तुम्ही सेम गोष्टच करताय, पण वेगळ्या वेने करताय. बघा याच्यात पण तोच पॉलिमॉर्फिझमचा टर्म येतो. इथे पण मॅरेज करता, इथे पण मॅरी करता. पण इथे XYZ आहे, इथे ABC आहे. सेम नेम, सेम थिंग बट डिफरंट फॉर्ममध्ये. लग्नच करताय, पण वेगवेगळं आहे. इथे पण लास्ट टाईमला पण आपण ॲडिशनच करत होतो, पण वेगवेगळ्या गोष्टीसोबत करतो. हा जो टर्म्स आहे दॅट इज नथिंग बट अ पॉलिमॉर्फिझम. ओके. हे खूप कॉमनली विचारणारा क्वेश्चन आहे, मला एक माहिती पाहिजे. कुठे कन्फ्युजन वाटतंय का काही? लक्षात आलंय? हो सर. हो सर. ठीक आहे. अजून एक छोटासा कीवर्ड आज आपण बघू, तो की इनहेरिटन्सच्या रिलेटेडच आहे. म्हणजे आपलं फक्त इंटरफेस आणि कन्स्ट्रक्शन राहील. एक कीवर्ड्स बद्दल बघायचंय. त्या कीवर्डचं नाव आहे सुपर. ठीक आहे. आता बघा सिंपलचं मी एक एक्झाम्पल घेतो न्यू. तुम्हीच आन्सर सांगणार आहे मला. इनहेरिटन्स समजलं असेल तर ते समजूनच जाईल. SPPAR सुपर. SUPR नाव लिहितो मी. जे पण SUPR सुपर. फाईन. हे बघा मी इथे ना एक क्लास लिहितो. त्या क्लासचं नाव लिहितो CLR. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. इथे मी काय करतोय, एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतोय STRING स्ट्रिंग. COLOR. STRING. स्ट्रिंग कलर आणि कलर नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी इथे लिहितो ब्लॅक. BLACK ब्लॅक. BLACK ब्लॅक. काहीच प्रॉब्लेम नाही. ब्लॅक कलर लिहिला. ओके नो प्रॉब्लेम. खाली दुसरा कलर लिहितो. सॉरी दुसरा क्लास लिहितो. क्लासचं नाव लिहितो मी इथे डी कलर, डिफरंट कलर. CLR. नो प्रॉब्लेम. आलं. आता मी दोघांमध्ये ना सेम व्हेरिएबल घेतोय, लक्षात घ्या. सेम व्हेरिएबल्स किंवा हा ठीक आहे चला घेऊन टाकतो इथे पण व्हेरिएबल. इथे मी वाईट करतो. WHI
टीई व्हाईट. आणि मी ते एक मेथड सुद्धा लिहितो व्हाईट प्रिंट कलर किंवा शो CLR SHOWCLR कलर शो करायचा फंक्शन लिहिलं आपण इथे मी केलं SYSO मी ते प्रिंट करतो कलर COLOR कलर इज इक्वल टू प्लस COLOR. सिंपल आहे. 2 क्लास आपण डिक्लेअर केले. एक क्लास मध्ये फक्त व्हेरिएबल आहे कलर नावाचा त्याच्यामध्ये ब्लॅक आहे. दुसरं पण डी कलर लिहिलं त्याच्यामध्ये पण कलर नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये कलर पण व्हाईट आहे. एक मेथड लिहिला सो CLR आणि कलर प्रिंट करून टाकले. आता मी या कलरचा ऑब्जेक्ट बनवतो DCLR नावाचा. ठीक आहे. DCLR D इज इक्वल टू न्यू DCLR. सिंपल. आता मी करतो डी डॉट शो कलर. शो कलर. तर मला आउटपुट मध्ये कुठला कलर भेटेल? व्हाईट का ब्लॅक? कलर काय भेटेल मला? व्हाईट. ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक कोण म्हटलं? व्हाईट भेटेल बरोबर. हो सर. सिंपलचा आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला तो कलर आपल्याला भेटेल. ऍज युजल सिंपलचा कॉन्सेप्ट है. ठीक है. इसको रन करो. आउटपुट में क्या मिलेगा अपने को? ब्लैक कलर. इथे आलो आपण ब्लॅक कलर सॉरी व्हाईट. ठीक आहे. त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला ते क्लासच प्रिंट होईल. 100% इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. नाही. आता कहाणी में थोडासा ट्विस्ट आणू आपण. इथे मी ना एक्सटेंड करतो EXTEN. तुम्हाला इनहेरिटन्स समजलं असेल तर हे समजेल. एक्सटेंड मी काय करतो CLR. आता सांगा आउटपुट मध्ये काय येईल? व्हाईटच. व्हाईटच. मग एक्सटेंड करून काय फायदा नाही असं? आधी तो स्वतःजवळ असलेला कॉल करतो ना. म्हणजे इथे काय होतंय ओव्हरराइड होतंय. लक्षात आले? म्हणजे तरी तो आउटपुट मध्ये काय देणार आहे? व्हाईटच देणार आहे. कारण आता शिकलो ना आपण पॅरेंट मध्ये आणि चाइल्ड मध्ये जर सेम मेथड असेल तर तो चाइल्डच्या मेथडला प्रेफरन्स देतो आणि चाइल्डचं स्वतःला प्रिंट करतो. म्हणजे वरती बघितलं इथे पण कलर आहे इथे पण कलर आहे पण इथे ब्लॅक इथे व्हाईट आहे म्हणून यांनी स्वतःचा कलर प्रिंट केला म्हणून ते कलर आला. आता काही काही सिच्युएशन असे असतात म्हणजे बघा 100 रुपये पाहिजे आपल्याकडे पण 100 रुपये आहे. पॅरेंटकडे तर ऑब्व्हियसली आहे. मग आपण नेहमी आपले पैसे खर्च करत नाही. आपले पैसे ठेवतो आणि पॅरेंटचेच खर्च करतो. मग आपल्याला असं इथे काही गोष्टी जर असेल म्हणजे अशी सिच्युएशन क्रिएट करायचं आहे. आपल्याकडे पण आहे, पॅरेंट पण आहे. जेव्हा अशी नेहमी जेव्हा गोष्ट येते तर आपल्याला जर फक्त आणि फक्त पॅरेंटचेच मेथड कॉल करायचे नेहमी सेम असले तरी मग त्या केसमध्ये आपल्याला एक कीवर्डचा वापर करावा लागतो. त्या कीवर्डचं नाव आहे सुपर. SUPPER. एक पी आहे का 2 पी बघावं लागेल. एकच पी आहे. ओके. SUPER. सुपर हा एक असा कीवर्ड आहे हा कंपल्सरी फक्त पॅरेंटचा डेटा कॉल करत असतो. ठीक आहे. आता जर मी रन केला तर आता आउटपुट मध्ये काय येईल? कलर काय प्रिंट होईल आता? ब्लॅक. आता मात्र ब्लॅक कलर होईल कारण तो सुपर कीवर्डचा तोच यूज आहे की प्रिंट पॅरेंट्स मेथड ओनली. ठीक आहे. तर कोणी विचारला व्हॉट इज द यूज ऑफ सुपर कीवर्ड सो इट इज यूज टू कॉल पॅरेंट्स मेथड्स ऑर व्हेरिएबल्स. ओके. हा त्याचा यूज आहे सुपर कीवर्डचा. आता तुम्हाला जवळजवळ 2 कीवर्ड व्यवस्थित लक्षात माहिती पाहिजे. एक फायनलचे 3 यूज सांगा काय काय पटापट. काय काय करता येतं फायनलचा वापर करून आपल्याला? कॉन्स्टंट डिफिनेशन साठी प्रोटेक्ट क्लास टू इनहेरिट अनदर क्लास. कॉन्स्टंट डिफिनेशन साठी आणि मेथड ओव्हरराइड वाचवण्यासाठी. एक्झॅक्टली. सो ते फायनलचे 3 यूज आहे. सुपरचा यूज आहे टू एक्सेस पॅरेंट्स मेथड ओनली ऑर व्हेरिएबल्स ओनली. ठीक आहे. आपण क्लासला पण सुपर करू शकतो का? काय म्हणता?
क्लासला पण सुपर करू शकतो म्हणजे तो नाही, कीवर्ड यूज क्लासला करू नाही. शकतो. सुपर हा फक्त व्हेरिएबल आणि मेथड सोबतच वर्क होतो. ओके, ओके. क्लास सोबत नाही. क्लासला आपण फक्त एक तर फायनल करू शकतो, स्टॅटिक करू शकतो और अब्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्यातल्या आपण 2 गोष्टी बघितल्या, फायनल आणि अब्स्ट्रॅक्ट. स्टॅटिकचं पण आपल्याला बघायचं. स्टॅटिकला मी रिझर्व्ह ठेवलंय कारण त्याच्यावर स्पेशल आपल्याला लेक्चर घ्यावं लागेल कारण तो खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे? चालेल. आता उद्या आपण बघणार आहे इंटरफेस, की जावा जर मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही, तर अशा कुठल्या वेने आपण त्याला अचीव्ह करू शकतो? तो वे आपण उद्या बघणार आहे. अँड दॅट इज नथिंग बट इंटरफेस. ठीक आहे? पण ते उद्या बघू.